काय तुम्हाला माहिती आहे का की बहुसंख्य गुंतवणूकदारांना माहीतच नाही की एस-आय-पी मध्ये नेमकी किती रक्कम गुंतवावी. तर एस-आय-पी मध्ये किती रक्कम गुंतवली पाहिजे? तर एस-आय-पी ची रक्कम तुमच्या उत्पन्नावर आणि खर्चावर अवलंबून असते. साधारणपणे पगाराच्या 20 ते 30% गुंतवणूक एस-आय-पी मध्ये करावी. सुरुवात करतानाच कमीत कमी 10 ते 15% ची स्टेप अप एस-आय-पी करा. म्हणजे दरवर्षी तुमचे उत्पन्न वाढते, त्याबरोबर एस-आय-पी देखील वाढली पाहिजे. म्हणजे उत्पन्न वाढल्यावर एस-आय-पी ची रक्कम वाढवा. दीर्घकालीन ध्येयासाठी जास्त रक्कम एस-आय-पी मध्ये गुंतवणूक करा. तुम्ही रोज मेहनत करून पैसा कमवता, तर एस-आय-पी मध्ये योग्य रक्कम गुंतवणूक केल्यास तुमचे भविष्य सुरक्षित होतं आणि संपत्ती निर्माण होते. तुमच्या प्रश्नासाठी मला कमेंट करा किंवा थेट कॉल करा. मी तुमच्या मदतीसाठी आहे. मी एम-पी नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे. तुमच्या आर्थिक प्रगतीचा विश्वासू साथीदार. विश्वासाचा फंड, म्युच्युअल फंड. तर पुढच्या व्हिडिओत आपण एस-आय-पी किती काळ चालवावी ते पाहूया. तर पाहण्यास विसरू नका. अशा अपडेट माहितीकरिता यूट्यूब, फेसबुक व इंस्टाग्रामवर मला फॉलो करा. धन्यवाद. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकींना मार्केटमधील जोखमी संभवतात. स्कीम संबंधी सर्व दस्तावेज काळजीपूर्वक वाचा.